श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 199वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोहीन साहे. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. कालच्या श्लोकामध्ये आत्मवस्तूला व्यापक हा शब्द देखील कसा उणा पडतो. प्रभू रामचंद्रांचं हे आत्मस्वरूप सांगण्यासाठी आकाशाची उपमा देखील एका टप्प्यानंतर जशी मागं पडते, त्यामुळे मग शेवटी या ब्रह्मवस्तूला, या आत्मारामाला कुठल्या शब्दांमध्ये वर्णन करायचं, त्याची स्थिती कशी जाणायची, त्याला ओळखायचं कसं, याचं विस्तृत विवरण समर्थ आपल्याला आजच्या श्लोकात सांगणार आहेत. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की हे आत्माराम रूपी ब्रह्मवस्तूचं स्वरूप हे अत्यंत जीर्ण आहे. जीर्ण म्हणजे काळाच्या रूपाने जीर्ण आहे. ज्याला सनातन असा शब्द शास्त्र वापरतं, असं हे काळ रूपाने जर मोजायचं ठरवलं तर असं हे अद्भुत सर्व काळरूपी धारी जीवांचे वडील अशी ही त्याची स्थिती आहे. त्याचबरोबर त्याचा विस्तार बघायला जावा तर सर्व कल्पनांच्या पलीकडे, सर्व तर्कांच्या पलीकडे त्याचा विस्तार आहे. त्यामुळे सर्व तर्क, कल्पना जिथे थांबतात त्याच्याही पलीकडं त्या आत्मारामाचा विस्तार आहे. बरं, मग हे अत्यंत गूढ असं हे रूप, ते गूढ असूनही, रहस्यमय असूनही दृढ म्हणजे ते कधीच न हलता अखंड सतत आपल्या बरोबर आहे. पण त्याला जाणण्याची खूण शब्दाच्या आधाराने कळत नाही. मग या शब्दाच्या आधाराने न कळणारं रूप तात्काळ अत्यंत सोपेपणाने केवळ गुरुकृपेच्या आधाराने आपल्या अंतरंगात कसं प्रगटतं. ही गुरुकृपा म्हणजे नेमकी काय, याचा अर्थ समर्थ आपल्याला या श्लोकात सांगत आहेत. श्रोतेहो, आपण मनुष्य जन्मातली लोक ही काळ आणि आकार या दोन गोष्टींच्या शिवाय कुठल्याच गोष्टीचं वर्णन करू शकत नाही. आपण बघतो ना की आपल्या या जीवनामध्ये देखील आपण म्हणतो लहानपणीच्या रम्य आठवणी किंवा त्या काळामध्ये कसं होतं, म्हणजे आपल्या आनंदाला देखील काळ या स्थितीनेच आपण मोजत असतो. आपल्या जीवनातला आपला हा देहाचा आकार जो बारशाच्या बरोबर एका पाळण्यामध्ये वाढत वाढत एकदा का त्या देहाच्या शेवटच्या अवस्थेपर्यंत जातो, तेव्हा या देहाचे वेगवेगळे आकार जे आपल्या समोरच आपण पाहत आलेलो असतो, या आकारांच्या आधाराने देखील मनुष्य आपल्या जीवनामध्ये आनंद या स्थितीचा अनुभव घेत असतो. त्यामुळं त्याची गंमत अशी होते की जेव्हा या आत्माराम रूपी वस्तूचं तो वर्णन करायला जातो, तेव्हा देखील त्याच्या जीवनामध्ये काळ आणि त्याचबरोबर आकार या दोन गोष्टी या आत्माराम स्थितीला देखील तो लावून पाहत असतो. समर्थ म्हणतात, काही हरकत नाही, आपण देहबुद्धीची मंडळी आहोत. आपल्याला काळ आणि त्याचबरोबर आकार या दोन्ही माध्यमांच्या आधाराने जर भगवंताला मोजायचं असेल तर या परब्रह्माचं वय काढण्याचा प्रयत्न करूयात. काय असेल या आत्मवस्तूचं वय? समर्थांनीच याचं वर्णन दासबोधामध्ये 6व्या दशकात केलेलं आहे. समर्थ म्हणतात, या आत्मवस्तूचं आपण वय काढूयात. आता या वयाला आपल्या आजच्या काळामध्ये जसं लोक लपवतात तसं काही हा प्रकार नाही. बरं, समर्थ इथं या आत्मवस्तूचं वय अतिशय उत्तम पद्धतीने, अगदी वैज्ञानिक पद्धतीने आपल्याला सांगत आहेत. समर्थ म्हणतात की एका युगामध्ये एका कल्पामध्ये 4 युग असतात. आपल्याला तर ती माहिती आहेतच. सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे आणि हे कलियुग आहे. या 4 युगांमधून एक कल्प तयार होत असतो. असा एक कल्प किती वर्षाचा असतो? समर्थांनी या प्रत्येक युगाची काळगणती दिलेली आहे. समर्थ म्हणतात की जे सत्ययुग होतं
ते सत्ययुग हे 17,28,000 वर्षाचं आहे. त्रेतायुग हे 12,96,000 वर्षाचं आहे. द्वापार युग हे 8,64,000 वर्षाचं आहे. आणि कलियुगाची गणना ही 4,32,000 वर्षाची आहे. अशा या 4 युगांची जर बेरीज केली तर एक कल्प तयार होतो. अशा रीतीने एका कल्पाचं वय हे एकंदर 43,32,000 वर्ष इतकं वय हे एका कल्पाचं आहे. लक्षात घ्या बरं श्रोते हो, एका कल्पाचं वय 43,20,000 वर्ष हे मनुष्याच्या काळगणतीनुसार आहे. मग या 43,32,000 वर्षाचं, माफ करा 20,000 नाही 32,000 वर्षाचं असं मिळून जे एक कल्प तयार होतो, अशा एका कल्पाने ब्रह्मदेवाचा केवळ 1 दिवस होत असतो. म्हणजे 12 तासाची ड्युटी होती ब्रह्मदेवाची. त्यानंतर 12 तास ब्रह्मदेव झोपतात. म्हणजे ही सृष्टी कल्पांत होते आणि एक अपार शांतता निर्माण होते. असे ब्रह्मदेवाचे 1,000 दिवस जेव्हा होतात, 43,32,000 मानवी जीवनातली वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. असे 1,000 दिवस जेव्हा ब्रह्मदेव बघतो, तेव्हा विष्णूचं एक घटका भरते. म्हणजे विष्णूला ब्रह्मदेवाच्या 1,000 दिवसांनी एक घटका भरती. विष्णूच्या जेव्हा अशा 1,000 घटिका तयार होतात, तेव्हा महादेवाचा एक पळ होतो. आणि महादेवाचे जेव्हा असे 1,000 पळ होतात, तेव्हा मूळ मायेचे, त्याच्या अर्धांगिनीचा अर्धा घटिका, अर्धा पळ बनतो. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक, विष्णूचा एक, महादेवाचा एक आणि त्याची ही मूळ माया अर्धांगिनी, तिचा अर्धा, असा हा 3.5 रूपी ओंकार म्हणजे ही काळगणती आहे. या ओंकाराची ही 3.5 वेटोळे, याच्याही पलीकडे हे सनातन तत्व केवळ आधारभूत मार्गाने आहे. त्याचा केवळ ते आधार आहे. काळ तर आपल्या देहबुद्धीच्या मनुष्याची ही मोजगंटीची पद्धत आहे, ती ओंकारापर्यंत जाऊ शकते. पण या ओंकाराच्याही आधी असा हा सनातन ब्रह्मस्वरूपाचा आधार या विश्वाला, या ब्रह्मांडाला आहे. त्यामुळे त्याचाही काळगणतीच्या आधाराने या सनातन ब्रह्मस्वरूपाचं काळगणती करणं हे सामान्य मनुष्याला शक्य नाही. बरं, त्याचा विस्ताराचं थोडंसं वर्णन बघूयात. आपण जेव्हा रामायण किंवा श्रीकृष्णाचं चरित्र वाचत असतो, तेव्हा रामायणामध्ये देखील तो प्रसंग आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये देखील तो प्रसंग असा की रामाला लहानपणी आईने आंघोळ घातली कौसल्येने, आणि मग देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी देवासमोर ती ताट ठेवून पुन्हा जेव्हा रामाला बघायला आली, तेव्हा राम पाळण्यात नव्हता. ती इकडे तिकडे बघत देवघरात गेली, तर राम तो प्रसाद ग्रहण करत होता. पुन्हा इकडे येऊन बघते तर राम पाळण्यामध्ये झोपलाय. कौसल्य अत्यंत भयभीत झाली आणि शेवटी तिने पटकन रामाला उचलून आपल्या छातीशी धरलं आणि त्यावरती राम अत्यंत सुंदर असं स्मितहास्य करत आपल्या आईकडे बघतोय. आणि रामाने आपल्या मुखामध्ये आईला आपलं विश्वरूप दर्शन दाखवलं. काय दिसलं कौसल्याला रामाच्या मुखात? हजारो ब्रह्मांडांचा विस्तार, असा हा अद्भुत विस्तार तिला आपल्या मुलाच्या, अर्थात या आत्मस्वरूप रामाच्या मुखामध्ये दिसला. अशी अनंत ब्रह्मांड ही ज्याच्या मुखामध्ये सामावलेली आहेत, जी त्याचं केवळ नाभी स्वरूप आहे, असा तो राम. तीच अवस्था कृष्णाच्या देखील चरित्रामध्ये आहे. कृष्णाने माती खाल्ली म्हणून कांगावा झाला आणि त्यावरती यशोदा कृष्णाला तोंड उघडायला लावते आणि त्या यशोदेला देखील श्रीकृष्णाने आपलं हे विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे. म्हणजे ज्या ब्रह्मांडाला सर्व कल्पनांच्या पलीकडं आपण जाऊन त्याचा विस्तार शोधण्याचा प्रयत्न केला तरी ते सापडत नाही, असं हे ब्रह्मांड या आत्मस्वरूपाच्या केवळ नाभिरूपाने एखाद्या भक्ताला दिसू शकतं. म्हणजे विस्ताराच्या आधाराने देखील त्याचं मोजमाप करता येणं अशक्य आहे आणि त्याचबरोबर काळाच्या आधाराने देखील या ब्रह्मवस्तूला ओळखणं हे अत्यंत कठीण आहे. ते केवळ आहे, ते कुठेही जात नाही, कुठूनही येत नाही, ते अत्यंत निश्चळ असं रूप आहे.
अत्यंत दृढ असं रूप आहे. त्याला जाणण्यासाठी मनुष्याने कितीही तर्कांचा वापर केला, कितीही कल्पनांचा आधार घेतला, कितीही बुद्धीनी गणित सोडवली, कितीही चतुराई वापरली, तरी देखील या ब्रह्मस्वरूपाचा आदी अंत त्याला कळू शकत नाही. केवळ निव्वळ शब्दांचं पोकळ ज्ञान याच्या पलीकडं या बुद्धीच्या आधाराने एका जीवाला कधीच काही प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे समर्थ म्हणतायत की इथं कुठला तर्क चालत नाही, तेथे तर्क संपर्क तोही नसा आहे. इथं बुद्धीची कुठली कल्पना, मनुष्याच्या मनाचा विस्तार. मी आपल्याला वारंवार ते रामायणातलं उदाहरण सांगतोच की दंडकारण्यामध्ये जेव्हा लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना काही प्रश्न विचारले, त्यामध्ये मायेचा विस्तार किती हा एक प्रश्न होता. यावरती प्रभूंनी लक्ष्मणाला सांगितलं की जिथेपर्यंत म्हणून तुझं मन कल्पनेच्या आधाराने जाऊ शकतं, तितका हा मनाचा विस्तार म्हणजे तू माया समज. त्यामुळे या मायेच्या विस्तारामध्येच आपला तर्क येतो, कारण की तर्क करणारही शेवटी मनच आहे. ते बुद्धीच्या आधारानेच तर्क करतं, आपल्या अनुभवांच्या आधारानेच तर्क करतं. असं हे मन भगवंतापर्यंत न जाण्याचं कारण ते या मनाच्या साम्राज्यामध्ये येतं. आणि जिथं जिथंपर्यंत या मनाचा विस्तार आहे तिथपर्यंत मायाच आहे, तिथपर्यंत आपण या ब्रह्मस्वरूपाला स्पर्शच करू शकत नाही. असं हे अत्यंत अद्भुत रहस्यमय शास्त्र आहे. रहस्यमय म्हणावं तर अगदी निश्चळ समोरच आहे, कुठं जात नाही, कुठून येत नाही, कुठून त्याला आणावं लागत नाही. आपण सर्वजण हे एकदेशीय आहोत, एक दृष्टिकोनातून बघतो. म्हणजे आपण जिथे आहोत तेव्हा जेव्हा आपण समोर बघत असतो तेव्हा आपल्या पाठीला काही डोळे नसतात की आपण मागचंही बघू शकू. पण ब्रह्माला ना पुढचा भाग आहे, ना मागचा, ना डावीकडचा, ना उजवीकडचा, ना समोरचा, ना खालचा. ते केवळ आहे आणि ते सर्व साक्षीत्वाने आपल्या अवतीभोवती आपल्या अज्ञान रूपाने जर बोलायला जावं तर आपल्याला ते व्यापून उरलेलं आहे. आणि हे जाणणं हे मनुष्य जन्माचं खरं ध्येय आहे. त्याची अनुभूती घेणं हे मनुष्य जन्माचं ध्येय आहे. आपण कितीही जरी त्याच्यासाठी प्रयत्न केले, कितीही आपल्या बुद्धीचे तर्क चालवले, कितीही पद्धतीने शाब्दिक कसरती केल्या, तरी देखील हे ब्रह्मस्वरूप आपल्या अनुभूतीला येऊ शकत नाही. हे आपल्या सर्वांचं प्रयत्नाच्या आधाराने जो आपला या ब्रह्मस्वरूपाचा पाठपुरावा चाललाय त्यामधली सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि मग समर्थ हे ब्रह्मस्वरूप जे अत्यंत गूढ आहे, रहस्यमय आहे, जे केवळ आहे, ज्याचा विस्तार मोजता येत नाही, ज्याला काळाच्या गणतीने शोधता येत नाही, असं ब्रह्मस्वरूप जाणण्याचा एक राजमार्ग आपल्याला सांगतात. काय राजमार्ग आहे तो? समर्थ म्हणतात की अतिगूढ ते दृढ, अत्यंत गूढ आणि अत्यंत दृढ म्हणजे जे निश्चळ आहे अशी ही आत्मवस्तू जर अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्यायची असेल आणि तात्काळ समजून घ्यायची असेल तर त्याचा एक मार्ग आहे. श्री महाराज जेव्हा त्यांच्या निरूपणांमध्ये अनेक गूढ सिद्धांत सांगायचे तेव्हा एकदा त्यांना अशा एकाच बुद्धिमान जीवाने विचारले की महाराज आपल्याला हे सुचतं कसं, आपल्याला हे शब्द येतात कसे? यावरती महाराज अगदी स्मितहास्य करत त्या मनुष्याला म्हणाले की असा विचार करा की एखादी पेटी आहे जी खूप रत्नांनी भरलेली आहे, पण ती पेटी इतकी दृढ आहे, समर्थांच्याच याच्या श्लोकाच्या आधाराने हा शब्द वापरूयात की अशी ती दृढ आहे आणि त्या पेटीमध्ये जे काही गूढ भरलेलं आहे ते बाहेरच्या माणसाला माहित नाही. बरं ती पेटी इतकी दृढ असल्यामुळं ती उघडली जात नाही, त्याला एक खूप मोठं कुलूप लागलेलं आहे. त्या पेटीला फोडायचा कितीही प्रयत्न केला तरी ती पेटी काही केल्या फुटत नाहीये, तुटत नाहीये. त्या पेटीच्या आतमध्ये काय आहे हे बाहेरून कळत नाहीये. पण तितक्यात एक मनुष्याला त्याची किल्ली सापडली आणि किल्ली सापडली त्याबरोबर ते मोठं कुलूप अगदी सहजपणे गळून खाली पडलं. पेटी उघडली गेली आणि त्यामध्ये अनेक नवरत्नांच्या खाणी सापडल्या गेल्या. ते नवरत्नांचे हिरे मी तुम्हामध्ये वाटत आहे. श्री महाराज म्हणाले हे केवळ गुरुकृपेच्या किल्लीच्या आधाराने झालं. या गुरुकृपेच्या आधारानेच ही आत्मवस्तूची किल्ली मला सापडली. श्रोत्यो, आपल्याला देखील गुरु त्याची ही किल्ली देण्यासाठी आतुर आहे, पण आपल्याला ती किल्ली घेऊन हे गुरुकृपेच्या आधाराने ब्रह्मवस्तूचं ज्ञान करायची अजूनही मूलभूत तयारीच झालेली नाही. त्यासाठी अपार शरणागती हवी,
आपले अजूनही प्रयत्नांचेच सर्व प्रकार चालू आहेत. आपण यासाठी अनेक ग्रंथ वाचूत, अनेक प्रवचनं ऐकूत, आपण सर्व काही करूत, पण त्या गुरुचे चरण धरण्याची जी ही गुरुकिल्लीचा हा जो मार्ग आहे तो काही केले आपण अजूनही आपल्या अंतःकरणामध्ये उतरवत नाहीये. आणि समर्थ त्यामुळे आपल्याला म्हणतात की दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. आता यामध्ये देखील एक फार मोठं रहस्य आहे. दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. गुरु काय सांगतो, या आत्मवस्तूला तुला ओळखायचंय ना, तर या आत्मवस्तूला द्वैत भावनेने तुला ओळखता येणार नाही. तू त्याला दुजे वीण या अवस्थेमध्ये जाऊन ओळखलं पाहिजे. ही अद्वैत वस्तू आहे, तुला त्याच्याशी तद्रूप होऊन ओळखलं पाहिजे. आपण म्हणू की हो ठीक आहे, गुरुकृपेच्या आधाराने हे शब्द आम्हाला तुम्ही सांगितले, मान्य आहे. अरे पण आपल्याला या जीवनामध्ये नेमकं करायचं काय? दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे ही अवस्था आणायची कशी? कारण की कुठल्याही गोष्टीमध्ये मी राहून आपण ती वस्तू शोधतोय. मला नेहमी एक उदाहरण द्यावंसं वाटतं की आपल्या घरी लहान मुलांना तो आपण कंपॉस आणतो बघा. त्या कंपॉसमध्ये एका बाजूला पेन्सिल लावलेली असते आणि दुसऱ्या बाजूला त्या कंपॉसचं टोक असतं. आपण वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामधून गोल आकार निर्माण करत असतो. छोटे गोल, मोठे गोल, वेगवेगळ्या प्रकारचे त्या कंपॉसच्या आधाराने आपल्याला करता येतात. पण या सगळ्यामध्ये जोपर्यंत मध्यभागामध्ये तो कटरचा तो जो एक कंपॉस आहे तो रोवून बसलेला आहे, तोपर्यंत आपले जरी कितीही मोठे वर्तुळ निर्माण होत असले तरी याच्या सगळ्याच्या मध्यभागी आपण आहोत. त्यामुळं आपल्या वृत्तीच्या कितीही कल्पना मोठ्या झाल्या तरी या वृत्तीच्या कल्पनांच्या मध्ये मी या जाणीवेने आपण त्याच्या मध्यभागी अगदी घट्ट पाय रोवून उभे आहोत. त्यामुळं आपल्याला या दुजे वीण या शब्दाचा अर्थ कळत नाही, अद्वैत या शब्दाचा अर्थ कळत नाही. या अद्वैत या अवस्थेला जाण्याचा मार्ग खरं गुरुकृपा आपल्याला सांगत असते. आणि या गुरुकृपेचा हा प्रांत काय आहे, कसं जायचं? दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. गुरुकृपा आपल्याला सांगते की अद्वैत बोधाने तू याचं ज्ञान घे. पण घ्यायचं कसं? ह्याचं उत्तर आमच्या गोंदवल्याच्या उपासनेच्या पुस्तकामध्ये आहे. आम्ही गोंदवल्याला अनेक जी भजनं म्हणत असतो, अनेक संतांची, महाराजांच्या शिष्यांची, त्यामध्ये रामानंद महाराजांचं एक अप्रतिम भजन आज आपल्या समोर ठेवतो की ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की दुजे वीण हा जो प्रांत समर्थ आपल्याला सांगतायत तो कसा प्राप्त करायचा. रामानंद महाराजांचं हे भजन ते म्हणतायत, आनंद सागराचा धनी ब्रह्मचैतन्याची खाणी. हा जो आनंद सागर रूपी जी सद्वस्तू आहे, त्याचा जो धनी आहे, या ब्रह्मचैतन्य रूपी अवस्थेची जी खाण आहे ती ओळखायची कशी? त्याची गुरुकिल्ली काय? ते हे देखियेले पाय महद्भाग्याचा उदय. श्रोते हो, सद्गुरूचे पाय, सद्गुरूचे चरण हीच ती गुरुकिल्ली आहे. गुरु आपल्याला सांगतोय की अरे तो कसा आपल्या मुखाने सांगेन की तू माझे पाय धर, मी तुला ती आत्मवस्तू सांगेन. गुरु आपल्याला संकेत रूपाने सांगतो की तू त्याच्याशी तद्रूप होऊन जा. आणि तद्रूप होण्याचा मार्ग हे गुरुचे चरण आहेत. जो या गुरुच्या चरणांशी अनन्य झाला, जो या गुरुच्या चरणांशी तद्रूप झाला, तो या किल्लीच्या आधारानेच या आत्मवस्तूमध्ये उतरला, जीच केवळ तर्कांच्या पलीकडे आहे, जी काळाच्या पलीकडे आहे, जी विस्ताराच्या पलीकडे आहे. आणि रामानंद महाराज त्याची खूणगाठ आपल्याला देतात. ते म्हणतात की आनंद सागराचा धनी ब्रह्मचैतन्याची खाणी, ते हे देखियेले पाय. आणि असे सद्गुरूच्या पायी अनन्य होण्याची ही जी आपल्या जीवनातली अवस्था आहे, तो जो एक क्षण आहे की ज्या क्षणी आपलं सर्वस्व या गुरुचरणांवर निछावर करून पूर्ण रित व्हावं, पूर्ण रिकाम व्हावं, अशी अंतःकरणात आपल्या एक जाणीव निर्माण होते. तो क्षण म्हणजे महद्भाग्याचा उदय. आपल्या जीवनातलं सगळ्या महद्भाग्याचं, सद्भाग्याचा उदय की ज्या क्षणी आपल्याला संपूर्ण त्या गुरुच्या चरणी जाऊन शरणागती घ्यावी, आपलं जे काही अस्तित्व आहे ते सर्वस्व त्या या पादुकांवरती एक प्रकारे निछावर करून आपल्या जीवनामध्ये संपूर्ण रिकामं व्हावं, हाच तो महद्भाग्याचा उदय. आणि म्हणून रामानंद महाराज पुढे म्हणतात की निर्गुणची गुणा आले
मूळ माहेर भेटले. ही आत्मवस्तू जी निर्गुण निराकार रूपाच्या पलीकडे आहे, ते निर्गुण निराकार रूप या माझ्या सद्गुरूच्या पावलांच्या आधाराने प्रगटलं आणि या पावलांना मी माझ्या हृदयाशी घट्ट धरलं आणि काय झालं? मूळ माहेर भेटले. मला ती आत्मवस्तू मिळाली, मला तो राम सापडला, माझं ते मूळ माहेर मला माझ्या जीवनामध्ये आत्मरूप स्थितीच्या आधाराने प्राप्त झालं. आणि म्हणून म्हणतात की ब्रह्मानंदाचे जीवन, सनकादिकांचे जे ध्यान, सकळ तीर्थे पायापाशी, चारी मुक्ती ज्याच्या दासी, असे हे माझे सद्गुरूचे पाय आहेत. आणि अशा सद्गुरूंच्या पायाला पांडुरंगाने काय केलं? पांडुरंग अर्थात रामानंद महाराजांनी काय केलं? पांडुरंग हृदयी भरला, भक्तासाठी जो उरला. असा तो माझा स्वामी माझ्या हृदयामध्ये भरला. मला त्याने ती आत्मवस्तू दाखवली. माझ्या जीवनाचं तर कल्याण केलंच, पण माझ्या केवळ जीवनाचं कल्याण करून तो संपला नाही, तर जो भक्तांसाठी उरला, म्हणजे आजही ती अवस्था तशीच शिल्लक आहे. जे पांडुरंग महाराजांना मिळालं, जे त्यांनी आपल्या अंतःकरणात सद्गुरूच्या चरणांना घट्ट धरून प्राप्त केलं, ते त्यांना प्राप्त झालं म्हणून संपलं नाही, ते भक्तांसाठी देखील मागं उरलेलं आहे. श्रोते हो, असे हे सद्गुरूचे चरण आहेत. हीच ती गुरु किल्ली आहे. त्याचा आविष्कार की दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. अशा या सद्गुरूच्या चरणी अनन्य व्हा. आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण त्याच्या चिंतनामध्ये घालवा. हेच आत्मवस्तूच्या प्राप्तीचं खरं साधन आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.